नमस्कार, मी पौर्णिमा द सामंत फूड्स अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आज आपण मँगो सीझन विशेष मस्त अशी आंबा रवा पुरणपोळी कशी करायची ते बघणार आहोत. नेहमीच्या पुरणपोळीला नवीन ट्विस्ट देण्यासाठी ही जी रेसिपी आहे ती एकदम भन्नाट व टेस्टी आहे. तुम्ही कधी अशी पुरणपोळी खाल्ली आहे का ती कमेंट करून मला नक्की कळवा. करण्यासाठी अगदी सोपी आहे व घरच्याच अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही जी पोळी आहे ती तयार होते. आता आपण नेहमीचं पुरण करायला गेलो तर आपल्याला बराचसा असा वेळ लागतो, पण जेव्हा आपण हे पुरण करायला घेऊ रव्याचं तर अगदी थोड्याच वेळामध्ये हे जे पुरण आहे ते तयार होतं व करण्यासाठी देखील एकदम सोपं आहे. तर रेसिपी शिकायची तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण इथे पुरणपोळीसाठी लागणारं सारण जे आहे ते तयार करून घेणार आहोत. तर आज आपण इथे चण्याच्या डाळीचं नाही तर आपण रव्याचं पुरण जे आहे ते करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी अर्धा कप एवढा बारीक रवा जो आहे तो घेतलेला आहे. तर सर्वात बारीक जो रवा येतो एकदम तो मी इथे घेतलेला आहे. जाडा रवा इथे आपल्याला घ्यायचा नाही आहे. जर आपण इथे जाड्या रव्याचा वापर केला तर आपलं पुरण जे आहे रव्याचं ते एकदम मोकळं असं तयार होईल व त्याला छान अशी बाइंडिंग येणार नाही व आपण जेव्हा ह्याला पोळीमध्ये भरू तेव्हा पोळी फुटण्याची शक्यता असेल किंवा ते असं व्यवस्थित छान कडेपर्यंत पोचणार नाही. यासाठी आपल्याला इथे एकसंधपणा यावा व छान असं मिळून यावं यासाठी सर्वात बारीक जो रवा आहे तो आपल्याला इथे वापरायचा आहे. आणि जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल आणि घरी जर मोठा रवा अवेलेबल असेल जाडा तर तुम्ही त्याला एकदा मिक्सरमधून छान असं बारीक फिरवून घेऊ शकता आणि त्यानंतर मग तुम्ही भाजून घेतलं तरी पण चालेल, पण शक्यतो बारीक रव्याचाच इथे तुम्ही वापर करा. आता इथे मी तूप वगैरे काही घातलेलं नाही आहे, असाच रवा आपल्याला छान तो भाजून घ्यायचा आहे. तर साधारण एक 5 ते 6 मिनटामध्ये आपला रवा जो आहे तो छान असा बदामी रंगावरती इथे भाजून झालेला आहे. जास्त काळा किंवा गोल्डन असा करायचा नाही, एवढ्याच रंगावरती आपला हा जो रवा आहे तो छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आणि बारीक गॅसवरतीच भाजायचा. आता यामध्ये मी 1 टेबलस्पून एवढं बेसन घातलेलं आहे छान असं बाइंडिंग यावं यासाठी. आता बेसन जे आहे ते शेवटीच घालायचं आहे, पूर्णपणे रवा भाजत आल्यावरतीच. जर सुरुवातीला आपण घातलं तर बेसन जे आहे ते करपू शकतं यामुळे. आता या रव्यामध्ये हे जे बेसन आहे ते छान असं रवा गरम आहे तो व्यवस्थित असं छान भाजलं जाईल. साधारण एक अर्धा ते 1 मिनिटभरच आपल्याला हे जे बेसन आहे ते भाजून घ्यायचं आहे, जास्त वेळ भाजायचं नाही, नाहीतर ते देखील करपू शकतं. यामुळे रव्याच्या गरमीमुळे बेसन छान असं भाजून होईल. आता यामध्ये बेसनामध्ये जर गुठळ्या असतील तर त्या व्यवस्थित अशा मोडून घ्या किंवा चाळून घ्या बेसन. तर हे बघा इथे छान असं बेसन देखील भाजून झालेलं आहे, मिनिटभरच भाजलेलं आहे आणि असा छान असा बदामी कलर याला आलेला आहे. जास्त गोल्डन किंवा असं काळसर रंगावरती रवा अजिबात भाजू नका, नाहीतर त्याचा एक असा करपट वास जो आहे तो आपल्या पोळीला येऊ शकतो यासाठी. आता यामध्ये मी 2 चमचे एवढं साजूक तूप घातलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही सुरुवातीलाच यामध्ये घालू शकता. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे अर्धा कप आंब्याचा पल्प. इथे हापूस आंब्याचा रस जो आहे तो मी पाणी न घालता मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे. छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला इथे हवा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असा छान आपल्या पुरणाच्या सारणाला जो आहे तो कलर आलेला आहे. एकदम नॅचरल कलर आलेला आहे, यामध्ये कुठलाही रंग किंवा आपण काही घातलेलं नाही आहे. अगदी जसं आपल्या चण्याच्या डाळीच्या पुरणाला कलर येतो त्याचप्रमाणे ह्याला देखील छान असा सुंदर कलर जो आहे तो आलेला आहे. आता ह्याला छान असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. रवा व्यवस्थित छान असा भाजला गेला की तो छान असा फुलतो. तुम्ही इथे बघू शकता फक्त आंब्याच्या रसामुळेच आपला रवा जो आहे तो हलका छान असा फुलत आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 कप एवढं रूम टेम्परेचरवरचं दूध जे आहे ते घालायचं आहे व ह्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे थोडासा आंब्याचा रस जो आहे तो सुकल्यामुळे थोड्याशा यामध्ये गाठी तयार झालेल्या आहेत. त्या आता हळूहळू मिक्स करत तुम्ही फोडून घ्या आणि छान असं दूध एकसंध मिक्स झालं रव्यामध्ये की छान असं ह्याचं सारण जे आहे ते तयार होईल. साधारण एक 2 ते 3 मिनटं तुम्हाला छान असं मिक्स करून घ्यावं लागेल. असं चमच्याने जमत नसेल तर तुम्ही एखाद्या विस्करणी जरी ह्याला मिक्स करून घेतलं तरी पण चालेल, पटकन असं ते मिक्स होईल. हे बघा साधारण 2 मिनटामध्ये छान असं दूध आणि आपला रव्याचं सारण जे आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती आहे. आता ह्याला आपल्याला छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे. साधारण 2 मिनटासाठी आपण ह्याला वाफ जी आहे ती देऊन घेऊया. तर इथे मी नॉनस्टिक भांड्याचा वापर केला आहे त्यामुळे इथे खाली लागलेलं नाही आहे, पण तुम्ही जर दुसरं भांडं वापरत असाल तर खाली लागणार नाही याची काळजी घ्या. आता इथे 2 मिनटं छान आपली वाफ काढून झालेली आहे. शेवटी आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. तर इथे मी अर्धा कप एवढ्या प्रमाणामध्ये साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर गोड जास्त हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता. 1/4 कप किंवा 1 कप साखर यामध्ये घातली तरी चालेल. आता यामध्ये 1/4 चमचा मी जायफळ पावडर व अर्धा चमचा वेलची पावडर देखील घातलेली आहे आणि ह्याला छान असं मिक्स करून घेऊया. आता साखर शेवटी का घालायची, जर आपण सुरुवातीला साखर घातली तर पूर्ण सारण आपलं तयार
तयार होईपर्यंत त्याचा पाक तयार होईल व आपलं सारण जे आहे ते कडक होण्याची शक्यता होईल. यामुळे आपल्याला शेवटीच यामध्ये साखर घालायची आहे. साखर विरघळली की गॅस बंद करायचा आहे व सारण एखाद्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. तर ह्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर इथे बघा अशा प्रकारे गोळा जो आहे तो तयार व्हायला पाहिजे. अशा प्रकारे आपलं इथे सारण जे आहे ते तयार झालेलं आहे. आता सारण थंड होतंय तोपर्यंत आपण इथे कणिक जी आहे ती मळून घेऊया. तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ व 1 कप मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चिमूटभर मीठ व चिमूटभर हळद जी आहे ती घालून घ्यायची आहे. हळद घातल्यामुळे आपल्या पोळीला छान असा पिवळसर कलर येईल, यामुळे हळद घातली आहे. तुम्हाला जर घालायची नसेल, नाही घातली तरी पण चालेल, ऑप्शनल आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत ह्याचा घट्टसर छान असा गोळा जो आहे तो मळून घ्यायचा आहे. एकदम घट्ट पण नको आहे आणि एकदम सैलसर नको आहे, साधारण मऊसर असं पीठ जे आहे ते आपल्याला इथे छान असं मळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पीठ छान असं मी मळून घेतलेलं आहे. हे बघा इतपत असं सॉफ्ट आहे. अशाच प्रकारे आपल्याला इथे पीठ जे आहे ते हवं आहे. आता यावरती थोडंसं तेल किंवा तूप लावा व यावरती एखादा कपडा घालून 10 मिनटासाठी हे जे पीठ आहे ते असंच ठेवून देऊया भिजण्यासाठी. तर इथे 10 मिनटं झालेले आहेत आणि आपलं सारण देखील छान असं थंड झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता किती छान असं बाइंडिंग आलेलं आहे. व्यवस्थित आपलं जसं चण्याच्या डाळीचं पुरण तयार होतं तसंच रव्याचं इथे आपलं पुरण जे आहे ते तयार झालेलं आहे. आता इथे मी पुरणाचे गोळे करून घेतलेले आहेत. तर दिलेल्या प्रमाणामध्ये साधारण 9 ते 10 इथे आपल्या पुरणाच्या पोळ्या ज्या आहेत रव्याच्या त्या तयार होतात आणि पीठ देखील आपलं छान असं कणिक जे आहे ते भिजलेली आहे. आता ह्याचे पण आपण गोळे करून घेऊया. तर इथे गोळा करताना आपल्याला पुरणाचा गोळा जो आहे तो मोठा हवा आहे व कणकेचा गोळा जो आहे तो पुरणाच्या गोळ्यापेक्षा थोडासा छोटा हवा आहे, म्हणजे आपली पोळी जी आहे ती व्यवस्थित छान अशी तयार होईल. हे बघा अशा प्रकारे. आता इथे सर्व कणकेचे गोळे जे आहेत ते मी करून घेते, म्हणजे आपल्याला पटापट पोळ्या ज्या आहेत त्या लाटता येतील. तर इथे मी एक उंडा घेतलेला आहे आणि लावण्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे आपली पोळी जी आहे ती छान अशी सॉफ्ट खूप वेळेसाठी राहते व पटापट आपल्याला लाटताना ती सरकते. यामुळे इथे मी तांदळाच्या पिठाचाच शक्यतो पुरणपोळी करताना वापर करते. आता ह्याची छान अशी आपल्याला खोल अशी पारी तयार करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अंगठा मध्यभागी ठेवायचा आहे व दुसऱ्या हाताने व्यवस्थित असं छान असं फिरवत आपल्याला जसं आपण मोदकाची पारी तयार करतो त्याप्रमाणे ही जी पारी आहे ती तयार करून घ्यायची आहे. मध्यभागी थोडंसं जाडच ठेवायचं आहे आणि काठाला थोडंसं असं पातळ करत जायचं आहे. हे बघा अशा प्रकारे करून घ्यायची आहे. आता ही जर पद्धत तुम्हाला जमत नसेल तर इथे मी तुम्हाला अजून एक दुसरी पद्धत देखील दाखवणार आहे, जे नवे शिके असतील त्यांना करण्यासाठी एकदम सोपी जाईल. म्हणजे तुम्ही अगदी सहज पहिल्या प्रयत्नात देखील ही जी पोळी आहे ती तुम्ही करू शकता. म्हणजे पहिल्यांदा जरी तुम्ही ही पोळी करत असाल तरी तुम्हाला अगदी येईल. आता यामध्ये छान असं सारण भरून घेतलेलं आहे. आता याला आपण परत तांदळाचं पीठ लावून घेऊया व ही पोळी जी आहे ती छान अशी लाटून घेऊया. त्याआधी आपल्याला हाताने ना ह्याला छान असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे कडेपर्यंत आतलं सारण जे आहे ते जातं यासाठी. तर इथे बघा पूर्ण मी छान असं प्रेस करून घेतलेलं आहे. त्याला थोडंसं पीठ लावूया आणि पोळी जी आहे ती आपली छान अशी लाटून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जाड पातळ अशी ठेवू शकता. मी इथे मीडियमसर अशी पोळी जी आहे ती छान अशी लाटून घेतलेली आहे, म्हणजे एकदम पातळ पण नाही केली आहे आणि एकदम जाड पण नाही ठेवली. तुम्ही इथे बघू शकता मस्त असं कडेपर्यंत आपलं पुरण जे आहे ते गेलेलं आहे. आता पोळी छान आपण अशी भाजून घेऊया. तर इथे पोळी भाजताना आपला गॅसचा फ्लेम एकदम मोठा करायचा नाही आहे, साधारण मीडियम छान असा तवा आधी तापवून घ्यायचा. मीडियम गॅसवरती पोळी जी आहे ती छान दोन्ही बाजूने तूप लावून किंवा तेल लावून तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे शेकून घेऊ शकता. तर इथे मी तूप लावून ही जी पोळी आहे ती छान अशी शेकून घेत आहे. तर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर अशी आपली पोळी जी आहे ती छान अशी फुलून आलेली आहे. आता यावरती थोडंसं अजून तूप लावून घेऊया. आता असं जर तूप लावलं तर नंतर परत लावण्याची तुम्हाला तूप गरज लागणार नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल तूप इथे तुम्ही लावू शकता. तर आता आपण दुसरी पोळी कशी करायची ते बघणार आहोत. आता ही जी पोळी आहे ती मस्त अशी छान दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायची आहे. हे बघा मस्त आपली पहिली पोळी जी आहे ती छान अशी भाजून झालेली आहे. आता दुसरा प्रकारे आपण पोळी कशी लाटून घ्यायची ते बघणार आहोत, जेणेकरून जर तुम्ही नवीन देखील पोळी करत असाल तरी तुम्हाला अगदी सहजपणे ही जी पोळी आहे ती करता येईल. म्हणजे यामध्ये सारण तुम्हाला इझिली भरता येईल जर तुम्हाला पारी करता येत नसेल तर. अशा प्रकारे उभट अशी आपल्याला पाती जी आहे कणकेची ती लाटून घ्यायची आहे व चिमटीने असं मध्यभागी ह्याला दाबून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला सारणाचा गोळा जो आहे तो ठेवायचा आहे व अशा प्रकारे व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे. त्याच्या कडा ज्या आहेत त्या बंद केल्यावरती ह्याला छान असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे कडेपर्यंत यातलं सारण जे आहे ते
जाईल यासाठी. बघितलं, अगदी सोपी पद्धत आहे. अशाच प्रकारे तुम्ही पराठे देखील करू शकता. जर तुम्हाला पराठ्यामध्ये देखील सारण भरता येत नसेल तर ही ट्रिक वापरून तुम्ही आपली चण्याच्या डाळीची पुरणपोळी देखील करू शकता, व किंवा कुठल्याही स्टफिंगची गोष्ट असेल ना, ती इझिली तुम्ही अशा प्रकार वापरून करू शकता. आणि ही पोळी जी आहे ना, ती छान फुलते देखील, त्यामुळे तुम्ही ही नक्कीच करू शकता. तर इथे बघा, छान अशी ही देखील पोळी मी मस्त पातळ अशी छान लाटून घेतलेली आहे, व तुम्ही बघू शकता मस्त कडेपर्यंत ह्यात देखील आपलं पुरण सुंदर असं गेलेलं आहे. आता ही देखील पोळी आपण छान अशी भाजून घेऊया. तर बघा, ही देखील पोळी इतकी सुंदर अशी छान फुगलेली आहे. जशी मगाशी आपण वेगळ्या प्रकारे केली तशीही फुगलेली आहे, आणि अशा प्रकारे केली तीही फुगलेली आहे. त्यामुळे तुम्ही तुम्हाला जो पर्याय सोपा वाटेल त्याप्रमाणे तुम्ही इथे पोळी जी आहे ती करू शकता. तर इथे दोन्ही बाजूने आपल्याला पोळी छान अशी शेकून घ्यायची आहे. आता राहिलेल्या सर्व पोळ्या अशाच प्रकारे इथे मी तयार करून घेत आहे. हे बघा, इथे आपली मस्त अशी छान मऊ लुसलुशीत अशी रव्याच्या पुरणाची पुरणपोळी जी आहे ती तयार झालेली आहे. बाकी पुरणपोळी अशीच करून घेते. तर अशा प्रकारे इथे आपली मस्त अशी मऊ लुसलुशीत आंबा रवा पुरणपोळी जी आहे ती तयार झालेली आहे. करण्यासाठी अगदी सोपी आहे व खाण्यासाठी एकदम टेस्टी व मस्त अशी ही जी पोळी आहे ती लागते. तुम्हीही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघावं. अशी पुरणपोळी तुम्ही कधी केली काही कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओजचे अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. तुम्ही जर आंबेप्रेमी असाल तर नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.